प्राईम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पळासनेर शिवारात गो तस्करांविरुद्ध कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर दगडफेक। देवेंद्र पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या प्रभारी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। 2 दिवसीय राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग फेडरेशन कप चॅम्पियनशिप स्पर्धेचे उद्घाटन। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संस्थास्तरीय तंत्र प्रदर्शन संपन्न। आणि पांझरा नदी किनारी मोठ्या पुलाजवळ पुरुष जातीचे अभ्रक आढळले। आता बातमीपत्र विस्ताराने। शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारात बलवाडी चरणमार्ग रस्त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गोरक्षकांच्या माहितीवरून कारवाई केली। शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाई दरम्यान गोरे गोशाळेत घेऊन जाताना गो तस्करांनी दगडफेक केली। यात आयशर चालक जखमी झाला असून पोलिसांच्या वाहनांचे काचे फुटून नुकसान झाले। या प्रकरणी 10 ते 12 गो तस्करांवर गुन्हा दाखल झाला आहे। शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारात बलवाडी चरणमार्ग रस्त्यावर गो तस्करीच्या उद्देशाने गोवंश बांधून ठेवलेल्या पावरा वस्ती येथे निस्वार्थी गोरक्ष ग्रुपच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक यांनी पथकासह शुक्रवारी रात्री कारवाई केली। यावेळी गोवंश गोशाळेत घेऊन जाणाऱ्या वाहनांवर तसेच पोलिसांच्या वाहनांवर गुरे तस्करांनी दगडफेक केली। यात आयशर चालक गंभीर जखमी झाला असून पोलिसांच्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे येथील निस्वार्थी गोरक्षक ग्रुपला मध्य प्रदेश येथून माहिती मिळाली होती की शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे पावरा वस्ती व अनेक ठिकाणी गो तस्करीसाठी ठिकठिकाणी गुरे बांधलेले आहेत। सदर माहिती गोरक्षकांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना दिली। त्या आधारे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने स्वतः पोलीस अधीक्षक यांनी शुक्रवारी रात्री पळासनेर शिवारात पावरा स्थित छापा टाकला असता तेथे मोठ्या प्रमाणात गुरे निर्दयीपणे बांधलेली होती। गो तस्करांनी पोलिसांची चावल लागताच अनेक गुरांचे दोर कापून गुरांना पळवून दिले। उर्वरित गुरे आयशर वाहनात गोशाळेत नेण्यासाठी भरण्यात आली। तेथून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व पोलीस उप अधीक्षक सचिन हिरे हे रवाना झाले। तसेच एक गुरे भरलेले वाहनही रवाना झाले। त्यानंतर दुसऱ्या वाहनातील गुरे भरून पोलीस वाहने ही जात असताना गुरे तस्करांनी आयशर वाहन व पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली। यात आयशर चालक गंभीर जखमी झाला। त्याच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। पोलिसांच्या वाहनांचे काचे फुटून नुकसान झाले आहे। या प्रकरणी रिंजडा दुर्गा पावरा, राकेश पावरा, मुकेश पावरा, रंपा पावरा, परा पावरा, राजेश पावरा यांच्यासह 10 ते 12 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गो तस्करांनी नवीन युक्ती आखली असून पावरा समाजास पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या मार्फत गो तस्करी केली जात आहे। काल एक अशी बातमी आली होती की पळसनेर गावाच्या सांगवीच्या पुढे मध्य प्रदेश बॉर्डरच्या इथे जंगल आहे। त्या जंगलाच्या नाल्याच्या मध्ये आतमध्ये जंगलामध्ये गायी काही बांधून ठेवलेल्या आहेत आणि त्या तस्करींसाठी मध्य प्रदेशमधून आणण्यात आलेल्या आहे। त्याच्यामुळे आमची टीम आणि मी स्वतः तिथे गेलो असता तिथे त्या संबंध नाल्यामध्ये गायी बांधून ठेवण्यात आलेल्या होत्या। त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला जेव्हा आम्ही त्या गायी काढत होतो आणि त्यांना पांजरपोळ्यामध्ये न्यायची प्रक्रिया चालू होती तेव्हा संबंधित गावामधून काही दगडफेक देखील झालेली आहे। त्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी कोणीही इंज्युअर्ड नाही। एक प्रायव्हेट माणूस आहे, ड्रायव्हर होता आयचरचा, त्याला थोडासा मार लागलेला आहे, त्याला आता ॲडमिट करण्यात आलेला आहे आणि आम्ही संबंधित 7 लोकांवर याच्यामध्ये योग्य कलमान्वये गुन्हा देखील दाखल करण्यात आले। धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अश्विनी पवार यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्यामुळे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे। त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला। धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अश्विनी पवार यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला। त्यामुळे नूतन अध्यक्षांची निवड होईपर्यंत उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे। तसे पत्र नाशिक विभागीय प्रभारी महसूल आयुक्त तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडून प्राप्त झाले। त्यानुसार देवेंद्र पाटलांनी शुक्रवारी प्रभारी अध्यक्षपदाचा पदभार घेतला। पाटील यांनी प्रभारी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले। यावेळी समाज कल्याण सभापती कैलास पावरा, जल व्यवस्थापन समिती सदस्य संग्राम पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, किशोर संघवी, रामकृष्ण कलाने, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, पंचायत समिती सदस्य चौधरी अरुण दोबे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। अश्विनीताई पवार यांनी कालच राजीनामा दिला। त्याच्यामुळे मला उपाध्यक्ष म्हणून शासनाने अध्यक्षाचा पदभार प्रभारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारायला लावला आणि मी तो पदभार स्वीकारला आणि त्या कामासाठी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मोहन भाऊ यांनी वेळोवेळी मला मदत केली। त्याचबरोबर आमचे नेते आमदार अमरीशभाई पटेल,
डॉक्टर सुभाष भामरे आणि जयकुमार रावल यांच्या माध्यमातून मी मागच्या टर्मलाही उपाध्यक्ष होतो, तेव्हाही मला 2.5 वर्ष शासनामुळे मला मुदतवाढ मिळाली होती आणि आताही दुसऱ्यांदा उपाध्यक्ष आहे आणि मी समन्वय जिल्हा परिषद सदस्य आणि सगळ्या सभापतींना आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नेत्यांना कुठल्याही ज्या विश्वास माझ्यावर टाकलेला आहे त्या विश्वासावर तडा जाऊ देणार नाही असा आजच्या रोजी मी गवाही देतो आणि सरळ सगळ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक सदस्याला कसा न्याय देता येईल आणि या माध्यमातून मी काम करण्याचा प्रयत्न करेन आणि कोणावर कशा कुठल्या दृष्टीचा अन्याय होऊ देणार नाही इतकं मी या दिवशी बोलतो. आणि जिल्हा परिषद अध्यक्ष सुरुवातीला भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांशी चर्चा विनिमय करून कोर कमिटीमध्ये ठरल्याप्रमाणे तुषार बोरंदे यांना 2.5 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष केलं. त्याच्यानंतर महिला राखीव निघाल्यामुळे पक्षाने ठरवलं की 13 महिन्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष हे 2 जिल्हा परिषद अध्यक्ष 13 महिन्याचे करावे. त्याप्रमाणे अश्विनीताई पवार यांना 13 महिन्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केलं. अश्विनीताई पवारांनी अध्यक्ष असताना या जिल्ह्याच्या विकासामध्ये भर टाकली. गावागावापर्यंत पाड्यापाड्यापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमाने विकास निधी पाठवण्याचे त्यांनी काम केलं. परंतु ठरल्याप्रमाणे त्यांना पक्ष म्हणून आम्ही सांगितलं. त्यांनी पक्षाचा आदेश मानत या ठिकाणी काल त्यांनी माननीय आयुक्त यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष न राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष होईपर्यंत प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष हा नेमावा लागतो. त्याप्रमाणे नियमानुसार या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय आयुक्त साहेबांनी माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय देवेंद्र दादा पाटील यांना या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षाच्या प्रभारी म्हणून नियुक्त पत्र आजच पाठवलं. आणि या ठिकाणी देवादादा प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष होताना या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी आनंद झाला. धुळे जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित 2 दिवसीय राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग फेडरेशन कप चॅम्पियनशिप स्पर्धेचे शनिवारी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. धुळे जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग फेडरेशन कप चॅम्पियनशिप स्पर्धा 2023 चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष देवेंद्र पाटील, अरविंद जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या खेळाडूंची दिनांक 7 ते 8 जानेवारी खंडवा मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग फेडरेशन कप चॅम्पियनशिपसाठी निवड होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेस विशेष महत्व आहे. प्रास्ताविकात धुळे जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंत राजे देशमुख यांनी माहिती दिली. या स्पर्धेसाठी एकूण 250 खेळाडूंनी महाराष्ट्रातून सहभाग नोंदवलेला आहे. हे सर्व खेळाडू आपापल्या जिल्ह्यातून विजयी होऊन राज्यस्तर स्पर्धेसाठी धुळे येथे सहभागी झाले. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून 40 रेफरी व जज तसेच विविध जिल्ह्यातील प्रशिक्षक उपस्थित आहेत. या प्रसंगी अरविंद जाधव, जैन शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन विजय पाटील, जय हिंद संस्थेचे माजी चेअरमन अरुण साळुंके, उद्योजक व वृंदावन कन्स्ट्रक्शनचे प्रकाश पाटील, जय हिंद पतसंस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र देशमुख, सुभाष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप वाघ, जिल्हा परिषदेचे पंकज वाघ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता दुसानी यांनी केले. आणि तुम्ही किती प्रिपरेशन त्याच्यामध्ये जाता हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे.
त्याच्यामुळे पहिली गोष्ट एक मनातनं काढून टाका की आपल्याला जिंकायचंय, आणि ते सगळ्या नंतरचा भाग आहे. मला अटलजींचा एक शेर आहे, त्यांनी लोकसभेमध्ये म्हटला होता की क्या हार में क्या जीत में, म्हणजे काय हारायचं काय जिंकायचं, किंचित नाही भयभीत नाही, मला त्याची चिंता नाही. संघर्ष में जो भी मिला ये भी सही है वो भी सही. त्याच्यामुळे कोणत्याही पार्टिसिपेशनला तुम्ही 100% त्या रिझल्टची चिंता करू नका. तुम्हाला एक गंमत सांगतो की मी कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना मी 2 प्लेयर्सच्या इतका प्रेमात होतो त्या वयामध्ये. त्याच्यापैकी एक होता माईक टायसन. कोणी नाव ऐकलं? छोट्या पोरांनी पण ऐकलं, हे आपण नाही ऐकले. आणि दुसरा होता डिगो मॅराडोना. या दोघांच्या मध्ये मी त्या काळी आमच्या इथे असे पोस्टर्स लावायचे, छोटे छोटे पोस्टर्स गोळा करायचे, असं आम्ही आमचे सगळे कॉलेजचे शाळेतले मुलं आम्ही तेव्हा करायचो. त्याच्यापैकी एक अनुभव मी तुम्हाला जरूर सांगणार आहे की 1990 साली माईक टायसन हा किंग होता, बॉक्सिंगचा हेवीवेटचा किंग होता. त्याला काही कोणी हरवू शकत नव्हतं. आणि एक बस्टर डगलस नावाचा एक इक्विव्हॅलंट बॉक्सर होता, पण तो काही वर्ल्ड नंबर चॅम्पियन वगैरे नव्हता, तो खाली होता बिचारा. तर माईक टायसन 1990ला मला वाटतं जपानमध्ये असेल कदाचित, एक फाईट होणार होती, माईक टायसन वर्सेस बस्टर डगलस. आता तेव्हा माईक टायसन नंबर 1 होता, जगातला नंबर 1, आणि बस्टर डगलस बऱ्याच वर्ल्ड रँकिंग खाली होता. त्याच्या अगोदर माईक टायसन हे 37 वर्सेस 0 म्हणजे 37 फाईट्स खेळला, 37च्या 37 जिंकला, वर्ल्ड नंबर 1. आणि बस्टर डगलस आपला कधी हार कधी जिंक असा त्याचा प्रवास होता. धुळे जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक 16 व 17 डिसेंबर रोजी थाई बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र द्वारा मान्यताप्राप्त राज्यस्तरीय फेडरेशन कप येथे आयोजित करण्यात आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 250 खेळाडूंचा व 40 कोच, रेफरी आणि जजेसचा येथे सहभाग झालेला आहे. या स्पर्धेसाठी जवळपास 20 जिल्ह्यातून खेळाडू महाराष्ट्रातून इथं आलेले आहेत. आणि या स्पर्धेत विजयी होणाऱ्या खेळाडूंची दिनांक 6 ते 8 जानेवारी मध्य प्रदेश खंडवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय फेडरेशन कप चॅम्पियनशिपसाठी निवड होणार आहे. या स्पर्धेसाठी आज आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री ढेवरे साहेबांचं अध्यक्ष म्हणून स्थान लाभलं आहे. तसेच जिल्हा परिषदचे अध्यक्ष श्री देवेंद्रदादा पाटील यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. तसेच या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्वतः महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री फरहान नाबजी व सेक्रेटरी सागर कोळी, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री जमीन शिकलगर सर, जे राष्ट्रीय टेक्निकल डायरेक्टर आहे, यांची सुद्धा या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी इथे प्रमुख उपस्थिती आहे. आणि या 2 दिवस चालणाऱ्या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी धुळे जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन कटिबद्ध असून अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. धुळे शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संस्थास्तरीय तंत्र प्रदर्शन 2023 चे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. धुळे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संस्थास्तरीय तंत्र प्रदर्शन 2023 चे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महालक्ष्मी इंजिनिअरिंगचे राजेंद्र जाखडे हे उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर RG वाडेकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तंत्र प्रदर्शनात एकूण विविध 72 प्रकल्प विद्यार्थ्यांतर्फे मांडण्यात आले आहेत. प्रमुख अतिथींतर्फे तंत्र प्रदर्शनाची पाहणी करण्यात आली. या प्रसंगी MIDC येथील महालक्ष्मी इंजिनिअरिंगचे राजेंद्र जाखडी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर RG वाडेकर, प्राचार्य मनोज चकोर, उपप्राचार्य सातपुते, उपप्राचार्य RP पगारे, JD पाटील आदी उपस्थित होते. संस्था स्तरावर प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. 57 मॉडेल या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी मांडलेले आहे. त्याचे उद्घाटक म्हणून वाडेकर साहेब, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र जाखडे सर आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभागी चांगल्या पद्धतीने मॉडेल सादर केलेले आहे. संस्थास्तरीय प्रदर्शन झाल्यानंतर 19 तारखेला जिल्हास्तरीय प्रदर्शन होणार आहे. त्याच्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरपूर, शिंदखेडा, नवापाडा, सुकापूर, त्याचप्रमाणे पिंपळणे, तसेच आपल्या धुळे जिल्ह्यातील सर्व खाजगी औद्योगिक संस्था या देखील सहभाग घेणार आहे. या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो, सर्वांनी 19 तारखेला 11 ते 5 या वेळेमध्ये तंत्र प्रदर्शनाचा या ठिकाणी येऊन पाहणी करावी अशी
या माध्यमातून विनंती करतो. सर याकडनं निधी नाही, परंतु आपल्याकडे संस्था विकास निधी असतो, त्या माध्यमातून तो निधी आपण वापर करतो सांस्कृतिक शिल्पाच्या माध्यमातून. धुळे शहरातील पांढरा नदी किनारी मोठ्या पुलाजवळ पुरुष जातीचे अभ्रक एका प्लास्टिकच्या पिशवीत कपड्याने बांधून फेकलेले आढळून आले आहे. धुळे शहरातील पांढरा नदीत मोठ्या पुलाखाली पुरुष जातीचे अभ्रक एका कपड्याच्या पिशवीत कपड्याने बांधून फेकलेले आढळून आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पांढरा नदी पात्रात शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास लहान मुले कचरा वेचत असताना त्यांना पिशवीत कपड्याने बांधून फेकलेले पुरुष जातीचे अभ्रक आढळले. त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना याची माहिती दिली. नागरिकांनी देवपूर पोलीस ठाण्यास संपर्क साधून माहिती दिली. देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मिलिंद बैसाने सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले, परंतु सदर अभ्रक पडलेली हद्द ही आझादनगर पोलीस ठाण्याची असल्याने सदर अभ्रक आझादनगर पोलिसांच्या सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत सदर अभ्रक कुठून आले, कोणी फेकले याबाबतचा तपास सुरू आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पळासनेर शिवारात गो तस्करांविरुद्ध कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर दगडफेक. देवेंद्र पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या प्रभारी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. 2 दिवसीय राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग फेडरेशन कप चॅम्पियनशिप स्पर्धेचे उद्घाटन. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संस्थास्तरीय तंत्र प्रदर्शन संपन्न. आणि पांढरा नदी किनारी मोठ्या पुलाजवळ पुरुष जातीचे अभ्रक आढळले. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.